बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्त पक्षाचे नेते नितीश कुमार यांची आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली आहे। बिहारमध्ये आज झालेल्या रालोआ बैठकीत भाजपाचे विधिमंडळ पक्ष नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला। सर्व नवनिर्वाचित आमदारांनी नितीश यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला। यामुळे आता नितीश कुमार उद्या 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतील। पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर हा शपथविधी होणार आहे। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान सकाळी जदयू विधिमंडळ पक्षनेतेपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली, तर भाजपाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली। नितीश कुमार यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला। त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही राज्यपालांकडे सुपूर्द केला। उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत ते प्रभारी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील। यावेळी त्यांच्याबरोबर रालोआचे अनेक नेते उपस्थित होते।